म्हातारा बी म्हणतस, बाया सुद्धा रांता रांता त्याच गाणं म्हणतेस. कोणतं? हे आज तिने हा यज्ञ रात दारू पिनास मी, नशामा खोटा ना बोलाव डोके बासती. हो म्हणा. साधा अंगले काटा येतच होतीन का म्हणा ऐकीश. जर तुमले चालते आवडी घेते ती चालते वाना भजन दुसरं म्हणानं. हे शाम तेरी वास्ते मैं घर छोड़ आई, शाम तेरे वास्ते घरदार छोड़ आई, घरदार छोड़ आई, संसार छोड़ आई, घरदार छोड़ आई, संसार छोड़ आई. शामा तेरे प्यार में मैं तो दीवानी हो गई, कन्हैया तेरे प्यार में दीवानी हो गई. म्हातारे बाबांचं एक गाणं आहे. कोणचं? तुम्हाला टाइम नाही. एक गाणं आहे जुना गाणं बेकार याद येतच मला, पर ते जुना गाणं म्हणा टाइमले ना तो हिरो हिरोईन साठी म्हणस, आपण आपला देव साठी म्हणू. हे थोडे ना. मी काय करतो माहितीये का, वास्तविक पाहता वारकरी संप्रदायामध्ये ते चालत नाही, पण आमच्या वृंदावनमध्ये ना तुमच्या भक्तीपेक्षा तुमच्या भावला किंमत असते. आणि मी भगवंताकडे गेल्याच्या नंतर माझी हाक अशीच असते. वृंदावनमध्ये बरसानामध्ये राहते एक साध्वी आहे पूनम दिदी, तुम्ही ऐकलं असेल. पूनम दिदी म्हणते एक हिंदी गाणं, पर तो हिरो हिरोईनसाठी म्हणस की हिरोईन हिरोसाठी म्हणस, तो भाव वेगळा. पण भगवंताच्याकडे बघावं आणि भगवंताला सांगावं काय, हे तेरे चेहरे में वो जादू है, बिन डोर खींचा आता हूँ, जाना होता है और कहीं तेरी और चला आता हूँ. तेरे चेहरे में वो जादू है, तेरे चेहरे में वो जादू है, बिन डोर खींचा आता हूँ, जाना होता है और कहीं तेरी और चला आता हूँ, तेरी और चला आता हूँ. इतकी वेळी भक्ती करायची ना, भगवंतांना फिरून आपल्याकडे एकदा बघायला पाहिजे. पण लोकांना आम्ही सांगतो भगवंताचं नामचिंतन करा, नामचिंतन करा, तरी काही लोकेच ना प्रश्न राहत, महाराज तुम्ही इथला देव देव करायला लावतो पण देवनी माले काय दिन रासना बाकीच ना प्रश्न. तुम्ही देव करायला लावतोस महाराज, सप्तान पावत्या पाडायला लावतोस, पण देवनी आमले काय दिन. अरे देवनी काय दिन मनापेक्षा देवनी काय नाही दिन ते सांगा. काय कमी करेल? भगवंताना एवढा चांगला नरदेह दिला, याच्यापेक्षा अजून मोठी श्रीमंती काय पाहिजे. जर या नरदेहामधनं एखाद पार्ट जरी चोरली ना तरी काय पॉझिटिव्ह माहिती का. शरीरातलं एक पार्ट जरी देवानं कमी केलं तरी काय पॉझिटिव्ह होते. नुसतं ऐकाल कमी येऊ द्या तरी किती पॉझिटिव्ह. ऐकाल कमी येऊ द्या. एक मेंढपाळ होता बैरा मेंढपाळ होता, मेंढ्या चारायला घ्या, नेमकं गोड जेवण करेल होतं, उन्हाळाना दिवस, झाडकाल झोप ना, थोडी आवाज सुटणी, डोळ्या लाग घ्यात, मेंढ्या कत्या घ्यात याला समजणच नाही. उठीच नाही देखस मेंढ्या काय दिखतीत नाही, मेंढ्या दिखतीत नाही म्हणशीन. समोर एक शेतकरी आऊ टाकले रंता, शेतकरी जवळ घ्या म्हणे, शेतकरी दादा माय मेंढ्या दिसल्या का. शेतकरी बैरा, हाव बी बैरा तो बी बैरा. हाव म्हणे मेंढ्या दिखण्यात का. शेतकरी आऊ टाकले रंता, शेतकरी ना आत्मा पुराण होतं, कयक होतं, कयकले ना ते आईला आयला होता चापका. तो बैलेले आगला टाइमले मागे हात करेन पुढे मारे, मागे हात करेन पुढे मारे, पण हात मागे करे याला असं वाटणं की मागली दिशाला देखाड राहणं म्हणजे मेंढ्या तर त्यात जायला शेतीच. दोन्ही बैर आहेतच. हाव घ्या नेमका त्या दिशाले योगायोग चांगला, मेंढ्या त्याला तड्यात सापडण्यात. मेंढ्या सापडानंतर मेंढ पाडल्या असं वाटणं. शेतकरी दादाने मेंढ्या दाखवल्या, दिशा दाखवली म्हणून मेंढ्या घावल्या. जर दाखवली नसती तर कदाचित मेंढ्या घावल्या नसत्या, म्हणजे माया मेंढ्या लहानगानं खाल्ल्या असत्या. शेतकरी दादामुळे मेंढ्या घावल्या म्हणून शेतकरी दादाला मेंढी बक्षीस. शेतकरी दादाला मेंढी बक्षीस, पण बक्षीस देताना लोक चांगलं देतच का. मला माहिती ना, मी स्वतः कथाकार आहे ना. सप्तधान्य सुद्धा 3 वर्ष पहिलं ज्या खातात नाही ते ठीक देतेच बाया, खरंय का नाही. हो आता नेमकं
एक मेंढीना पाय मुडेल होता, तंगड मुडेल मेंढी उचली. शेतकरी मुळे मेंढ्या गावल्या, शेतकरी मेंढी बक्षीस. शेतकरी दादाकडे गेला म्हणे, शेतकरी दादा तुम्ही मला दिशा दाखवली, तुमच्यामुळे माझ्या मेंढ्या घावल्या, मेंढी बक्षीस. शेतकरी मेंढींकडे देख. शेतकरी म्हणे का रे, मी मन म्हणाव टाकली राहून, तू सांग ना, तू मेंढी ना पाय मी मोळा. बैराज ना तो बी आहो म्हणे मेंढी बक्षीस. शेतकरी म्हणे मी तून मेंढी ना पाय मोडेल नाही, दोन्हीच ना दांगडो. एक घोडेस्वार जाय राहता, घोडेस्वारने देख का रे काय वय गे. मेंढपाळ म्हणे मेंढ्या हरवल्या, शेतकरी दादामुळे मेंढ्या गावल्या, शेतकरीला मेंढी बक्षीस. शेतकरी म्हणे मी मन म्हणाव टाकली राहीन, तो आव भाऊ सांग ना, मन मेंढी ना पाय तू मोडा. घोडेस्वार म्हणे म्हणा इकत ना घोडा, तुम्ही दोन्ही चोरी ना म्हण राय ना, ताव बी बैरा. या तिन्हीच ना दांगडो. आव म्हणे म्हणे मेंढ्या तुनामुळे सापडेलेत, मेंढी बक्षीस. आव म्हणे तुम्ही मेंढी ना पाय मी मोडेल नाही. आव म्हणे म्हणा इकत ना घोडा, तुम्ही चोरी ना म्हण राहणार. हाव दांगडो. याच ना दांगडो मोडीन कोण. तिन्ही जणेशी ठरावा, आपला न्याय कोण करीन म्हणे, गावना पोलीस पाटीलच करीन म्हणे. गावना पोलीस पाटील कडे न्याय कराले. आता गावना पोलीस पाटील कडे घेत तर नेमकं पोलीस पाटीलने दोन बायका होत्या, बेटी जायत म्हणशीन तवय बेटी बी जायत ना खरंच का बाबा. पोलीस पाटीलने दोन बायका होत्या, दोन्ही बायकाच संगे भांडण व्हायला होतं. दोन्ही बायकासले घरना बाहेर कर दिलं होतं, दरवाजा लाईन मधमा खुर्ची टाकीन बसेल होता पाटील. या तिन्ही जण घ्या, दरवाजा ठोका. पाटीलने दरवाजा उघडा. का रे काय शे रे. मेंढपाळ म्हणतो माझ्या मेंढ्या हरवल्या, शेतकरी दादामुळे मेंढ्या गावल्या, शेतकरीला मेंढी बक्षीस. शेतकरी म्हणे मी मन म्हणाव टाकली राहीन, तो भाऊ सांग ना, मन मेंढी ना पाय तू मोडा. घोडेस्वार म्हणे म्हणा इकत ना घोडा, या दोन्ही चोरी ना म्हण राहणार. पोलीस पाटील म्हणे तुम्ही दोनच नाही रे, अख्खी शिर सोंडली बी लई उन्हात तरी तिसले घर मा लेवा आणि म्हणे मी तो बी बैरा. कशाचा परिणाम आहे यो. नुसतं शरीरातलं एक पार्ट चोरलं तरी एवढी फजिती. मग सांगा देवानं आपल्याला काय कमी केलंय, काय कमी केलंय. काहीच कमी केलं नाही दादा.